नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्ञाना ब्लॉग्स. आज मी ब्लॉग करणारच होते. येस, बऱ्याच दिवसांनी, पण ॲक्च्युली आज मी ब्लॉग करणार होते कारण आज मी चालली आहे धाराशिवला एका इव्हेंटसाठी. पण एक खूप सुंदर योग जुळून आला असं म्हणायला हरकत नाही. एक फार उत्तम गोष्ट घडली आहे ऑन द वे टू धाराशिव. काय आहे ते बघा. अँड वेलकम टू ज्ञाना ब्लॉग्स. चला एक मिनिट मावशी, चला चला. बघितलं ना, इतकी सुंदर गोष्ट घडली आहे. खूप छान दर्शन मिळालं तुकाराम महाराजांच्या पालखीचं. त्यानंतर आम्ही इथेच सावळा व्हेज नावाचं एक रेस्टॉरंट आहे, इथेच होतं जिथे आम्ही दर्शन घेतलं. त्यामुळे तिथेच थांबून आम्ही पटकन नाश्ता करून घेतला. मी सध्या सायन्स बेस्ड फिटनेस क्लब ह्यांच्या थ्रू मला मिळालेलं डाएट मी फॉलो करते. त्याच्यामुळे मी उकडलेले मूग आणि चीज खाल्लं आहे. आता आम्ही ऑन द वे टू धाराशिवमध्ये तुळजापूरला थांबून देवीचं दर्शन घ्यायचाही निर्णय घेतला आहे. सो तेही तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. सो पूर्ण ब्लॉग नक्की बघा. मी इव्हेंटसाठी कशी तयार होते, इव्हेंट कसा होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहेत. सो प्लीज गाईज स्टे ट्यून्ड. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि सांगा कसा वाटतोय ते. आता आम्ही पोचलो आहे तुळजापुरात. आता आम्ही छान दर्शन घेणार आहोत देवीचं. माझा आवाज किती येईल नाही येईल आय डोंट नो, कारण इथे खूप गर्दी आहे. सो थोडं सहन करा. येस, बरीच गर्दी आहे. ॲक्च्युली मला वाटलं नव्हतं आज एवढी गर्दी असेल, पण कसं आहे आज रविवार आहे त्याच्यामुळे असूही शकते. होपफुली आपलं दर्शन व्यवस्थित होईल. शूटिंग हो भी गया कधी रील्स करायचं ना, शूटिंग हो भी गई. आम्ही देवीची पूजा दिली. थोडा 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 दर्शन करा बाई. थोडा इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटतंय ना आता. कितीही गर्दी असो, काहीही असो, खूप सुंदर वाटतंय, खूपच सुंदर. किती किती लांब 3 किलोमीटर हे भुयार आणि अजूनही आहे. हो, अजून आहे. खाली दिसतं तुम्हाला. हे छत्रपतींचं भुयार आहे, आपल्या शिवाजी महाराजांचं. इथून ते देवीचं दर्शन घ्यायचे. तुळजापूर तेव्हा निजामाच्या ताब्यात होतं. तेव्हा शिवाजी महाराज देवीला भेटला मार्गे येत होते. असं वारी वारी जन्म मरणाचे वारी.
हरी पल्लो आता संकटने वारी जय जय विजय जय विजय महिषासुर ईश्वर वरदे नारद संजीवनी जय जय विजय जय गोरी गोरी पाता तुझे सेलाई चारी समडे परंतु ना बोले काय काही वाद करता पल्लो प्रवाही देतो भक्ताला देतो दासाला घे पाऊस डोलाई जय जय विजय महिषासुर ईश्वर वरदे नारद संजीवनी रामतीर्थगड परिवार देवदत्त यात्रा सेवा जोगवाई भवानी मान्यकर हत्या के तिलक आले रही घंटा पिछले हाथ जोड़ा बोला आई राधा खूप सुंदर दर्शन झालं आहे आमचं. आणि आता आम्ही तुळजापुरातनं निघालो आहे धाराशिवकडे जाण्यासाठी. तिथे जाऊन आमचं जे काही हॉटेलचं बुकिंग आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही जाऊ, थोडा वेळ, अगदी थोडा वेळ आराम करू, मग लगेच लंच करू, मग लगेच थोडा वेळ परत आराम करू आणि मग आवरून जायचं आहे इव्हेंटला. सो स्टे ट्यून्ड. पोहोचलो फायनली धाराशिव इथे. आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. आता जरा फ्रेश होणार आहे. मीनवाईल मला ऑर्डर पण करायचं आहे काहीतरी खायला, लंच. तेही डाएट आहे. पण लकी आहे मी की मी सायन्स बेस्ड फिटनेस क्लबचं डाएट घेतलं आहे. कारण मी आत्ता भाकरी खाणार आहे, भाजी खाणार आहे, डाळ खाईन, जराशी ताक पिईन किंवा दही खाईन, चीज खाईन. ह्या सगळ्या गोष्टी मला डाएटमध्ये माझ्या खायला अलाउड आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी. पण ते आता मला ऑर्डर करायचं आहे. ऑल्सो थोडा वेळ आराम करून लगेच इव्हेंटसाठी रेडी व्हायचं आहे. सो त्या सगळ्या गोष्टी मी शूट करणारच आहे. सो ते तुम्ही बघालच मी कशी रेडी होते आहे ना. चला आता तरी ऑर्डर करूया काहीतरी खायला. मस्त फ्रेश झाली आहे मी आता आणि जेवण आलेलं आहे. ते बघून मला थोडा त्रास पण झाला आहे. यू विल गेट टू नो वाय. हे बघा, हे आहे जेवण. भाकऱ्या आहेत, मी सध्या भाकरीच खाती आहे. सो पापड आहे, डाळ आहे, पनीर आणि ही गट्टे की सब्जी आहे. आणि ही दोघं मला त्रास देत आहेत, मालपुआ आणि मोदक. गाईस सॉरी, मी नाही खाऊ शकत. आणि ताक आहे आणि ह्या 2 चटण्या आहेत. हे थोडंसं सॅलड आहे, बीट वगैरे. सो येस, ह्याच्यातला मोदक आणि मालपुआ सोडून तशा सगळ्या गोष्टी मी खाऊ शकते. पापड मला फारसा आवडत नाही, बट ठीक आहे. या ओके. सो पटकन आता जेवून घेऊया. जे खायला अलाउड आहे ते खाऊया. जेवण झालेलं आहे. आता थोडीशी वामकुक्षी घ्यायचा विचार आहे माझा. थोडा वेळ आहे माझ्याकडे, एक अर्धा पाऊण तास. आता 3 वाजलेत. इव्हेंट आहे 6 वाजताचा आणि हॉटेलपासनं इव्हेंटचं जे लोकेशन आहे तेही जवळच आहे. सो मी रेडी होईन एक साधारण 5 वाजता वगैरे मी सुरू करेन रेडी व्हायला. हो, जेवण झालं आहे, झोपून झालं आहे आणि नाऊ आय हॅव टू गेट रेडी. सो मी आज एक ब्लॅक कलरचा ड्रेस घालणार आहे. सो मेकअप अकॉर्डिंगली मी करणार आहे. लेट्स स्टार्ट फ्रॉम द बेस. मेकअप सुरू करण्याआधी आय हॅव टू मॉइश्चराईज माय फेस. हे मॉइश्चरायझर मी कैक वर्ष झाले वापरते आहे. स्पेशली मेकअप करायच्या आधी पॉन्ड्सचं हे मॉइश्चरायझर बेस्ट आहे. मेकअप उतरत नाही आणि स्किन ऑइली होत नाही. त्यानंतर फाउंडेशन. मी हे शुगरची फाउंडेशन स्टिक वापरते, जी खूप लाईट आहे. अगदीच खूप असं मेकअप केला आहे असं नाही वाटत. एक काहीच असं हेवी फिलिंग नाही आहे.
तर झालेला आहे, म्हणजे फाउंडेशन लावून झालं आहे आणि आता वी आर युझिंग कॉम्पॅक्ट. आत्ता सध्या माझ्याकडे कलर बारचा कॉम्पॅक्ट आहे जो साधारण इतका शिल्लक आहे. ऑनेस्टली स्पीकिंग कलर बारचा कॉम्पॅक्ट मला तितकासा आवडलेला नाही आहे. याच्या आधी मी असे बरेचसे कॉम्पॅक्ट्स यूज केलेत, पण कलर बारचा कॉम्पॅक्ट मला थोडा चॉकी वाटतो आहे. पण आहे ते आता संपवायला लागणार आहे, त्याच्याशिवाय मी दुसरं घेणार नाही आहे. सो बघू आता. डन. आता आपण करूया शॅडो. ओके, थोडा स्मोकीच लुक करावा असं वाटतं आहे मला. लेट्स गो फॉर इट. आयब्रोज आर डन. आता काय करूया बरी. ब्लश. सो द मेकअप इज डन. आईज मी थोडे ब्लॅक स्मोकी आईज केले आहेत. लायनर वगैरे लावला आहे, काजळ पण लावला आहे, लिपस्टिक लावली आहे एक न्यूड. आता हेअर करूया. काही नाही करणार आहे मी, केस मोकळे सोडणार आहे. केस स्ट्रेट करायचे आहेत. सो माझा जो ब्लो ड्रायर ब्रश आहे, मी स्ट्रेटरनी नाही करत कारण वेळ खूप लागतो. सो माझ्याकडे जो ब्लो ड्रायर ब्रश आहे त्याने मी केस माझे स्ट्रेट करत असते. सो मेकअप झालेला आहे. आता मी पटकन हेअर करते आणि दाखवते तुम्हाला लुक कसा दिसतोय ते. मला सांगा तुम्हाला लुक आवडतोय का नाही आवडतोय. फायनली मी रेडी झालेली आहे. केस पण बऱ्यापैकी मी स्ट्रेट केलेले आहेत आणि हा आहे माझा ड्रेस. हां, साधारण. आणि तिकडे माझ्या हिल्स पडल्या तर मला घालायच्यात नंतर. पण येस, हा साधारण लुक आहे आजच्या इव्हेंटचा. इव्हेंटला सुद्धा काय काय मजा होणार आहे ती मी मला जितकी जमेल तितकी मी शूट करायचा प्रयत्न करणारच आहे. सो आय होप ती मजा बघून तुम्हाला सुद्धा मजा येईल. स्टे ट्यून्ड.
असा होता आजचा इव्हेंट, वाद्यपूजन सोहळा. आजचा दिवस खरंच खूप छान गेला. तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन आज मिळालं योगायोगाने. तुळजाभवानीचं दर्शन खूप सुंदर झालं. इव्हेंटही खूप छान झाला. मी खूप दिवसांनी आज व्लॉग शूट केला, त्याच्यामुळे मला त्याचीही एक वेगळीच मजा आली. आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल. आणि आज मी गेट रेडी विथ मी हे सेगमेंटसुद्धा झालेलं आहे या व्हिडिओमध्ये. सो ते तुम्हाला कसं वाटलं तेही मला नक्की कळवा. आणि तुम्हाला असे अजून कुठले कुठले रुटीन्स माझे बघायला आवडतील किंवा व्लॉगमध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल हे मला नक्की कळवा. तसे मी व्लॉग शूट करायचे आणि तुमच्यासमोर आणायचा नक्की प्रयत्न करेन. होप यू लाईक दिस व्लॉग. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. डू सबस्क्राईब टू ज्ञाना व्लॉग्स. बाय बाय.